नमस्कार, स्वागत आहे तुमचं पूनम्स किचनमध्ये। आज आपण लग्न समारंभामध्ये किंवा एखाद्या मोठ्या समारंभामध्ये जी कुरम्याची भाजी केली जाते ती कशी बनवायची ते पाहणार आहोत। चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। कुरम्याची भाजी बनवण्यासाठी बघा इथं मी फ्लावर घेतलेला आहे, ढोबळी मिरची घेतलेली आहे, बटाटा घेतलेला आहे आणि वाटाणा घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये कोणतेही भाज्या वापरू शकता। तर बघा मी अशा पद्धतीने या भाज्या अशा बारीक कट करून घेतलेल्या आहेत। नंतर आता एका ताटामध्ये मी 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, 2 मोठे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत, भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे, 2 इंच आलं असं बारीक कट करून घेतलेलं आहे। भाज्या चांगल्या स्वच्छ धुवायच्या आणि एका पातेल्यामध्ये आपण ह्या थोड्याशा शिजवून घ्यायच्या। नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा मी आलं घेतलेलं आहे आणि लसूण घेतलेलं आहे 10 ते 12 पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, खोबरं घेतलेलं आहे थोडंसं आणि जिरे घेतलेले आहेत 1 चमचा। आता हे मिक्सरमध्ये आपण बारीक वाटून घ्यायचं। मिक्सरमध्ये बघा हे छान असं मी वाटून घेतलेलं आहे। तोपर्यंत आपल्या भाज्या सुद्धा थोड्याशा शिजलेल्या आहेत, जास्त शिजवायचं नाही, थोड्याशा शिजवायच्या। एक उकळी आली की आपण गॅस बंद करायचा। आता एका मोठ्या पातेल्यामध्ये 2 चमचे मी तेल घातलेलं आहे, त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घातले, अर्धा चमचा मोहरी घातली। जिरे मोहरी तडतडल्यानंतर आपण जे 2 मोठे कांदे चिरून घेतलेले होते ते याच्यामध्ये घालायचे। कांदा चांगला 2 मिनिटं तेलामध्येच परतून घ्यायचा। नंतर मिक्सरमध्ये बारीक केलेली आपण पेस्ट घालायची, ती सुद्धा चांगली परतून घ्यायची। त्याच्यानंतर आता आपण टोमॅटो चिरून घेतलेला आहे ते सुद्धा याच्यामध्ये घालायचा, चांगला 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचा। मसाले बघा चांगले मी 2 ते 3 मिनिटं तेलामध्येच असेच परतून घेतलेले आहेत। मसाला चांगला परतून घेतला की खूप छान लागते चवीला भाजी, त्यामुळे मसाला असा चांगला परतून घ्यायचा। मसाला परतून झाला की याच्यामध्ये कुरमा मसाला घालायचा 2 चमचे, 2 चमचे घरातीलच गोडा मसाला घालायचा। आता हे पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता याच्यामध्ये मी कांदा लसूण मसाला 1.5 चमचा घातलेला आहे। कांदा लसूण मसाला घातला की पुन्हा एकदा हे छान असं मिक्स करून घ्यायचं। मसाला चांगला मिक्स करून झाला की आता आपण याच्यामध्ये उकडून घेतलेल्या भाज्या घालायच्या। तर बघा मी अशा पद्धतीने याच्यामध्ये भाज्या घातलेल्या आहेत। आता भाज्या घातल्या की आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं चवीनुसार। तर बघा मी इथं 1 चमचा चवीनुसार मीठ घातलेलं आहे। आता बघा कुरम्याला चांगली उकळी आलेली आहे, याच्यामध्ये आता शेंगदाण्याचं कूट घालायचं आपल्या आवडीनुसार। मी इथं 1.5 चमचा शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे। आता कूट घातल्यानंतर आपण याला चांगली उकळी काढून घ्यायची, 5 ते 10 मिनिटं चांगल्याला शिजवून घ्यायचं। आता बघा किती छान आणि मस्त आपली भाजी झालेली आहे, रंगसुद्धा खूप छान आलेला आहे। आता याच्यावरती बारीक चिरलेली वरून कोथिंबीर घालायची। तर आपली बघा मस्त कुरमा भाजी तयार झालेली आहे। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।